नमस्कार. सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या यूट्यूब चॅनेलवर मी सहाय्यक शिक्षक श्री राजू सोनावणे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्र ही एक संतांची भूमी म्हणून जगभर ओळखली जाते. या संत परंपरेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरुवात झालेली आहे. अनेक संतांनी यामध्ये भर घालण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. यामध्ये संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत समर्थ असतील, संत तुकाराम असतील, संत चोखामेळा असतील, संत सावतामाळी असतील, संत बहिणाबाई असतील, संत जनाबाई असतील, म्हणजे अनेक संतांनी या संत परंपरेमध्ये भर घालण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राला वैभवशाली अशी संतांची परंपरा लाभलेली आहे. आज आपल्याला संत तुकाराम महाराजांची भेटी लागी जीवा या संतवाणीचा अभ्यास करायचा आहे. बघा, संतवाणी पान क्रमांक 2 या कवितेचं मी प्रकट वाचन करतोय. संत तुकाराम बोल्लोबा आंबिले, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा, लिंकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. भुकेली वा बाळ, अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुका म्हणे मज, लागलीसे भूक, दावुनी श्रीमुख दावी देवा. सकल संत गाथा खंड 2 श्री संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा, अभंग क्रमांक 1136, संपादक प्राध्यापक डॉक्टर रा. पौर्णिमेच्या चंद्रमा म्हणजे चंद्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मून असं म्हणतो. चकोरा जीवन म्हणजे काय, तर चकोराच्या जीवनासारखी माझी अवस्था झालेली आहे. आता चकोर म्हणजे काय, तर चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे. काल्पनिक म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, तर फक्त त्याची इमॅजिनेशन करू शकतो. तो काल्पनिक पक्षी आहे आणि हा काल्पनिक पक्षी असल्यामुळं तो इतर पक्ष्यांप्रमाणे कुठल्याही पद्धतीचं धान्य खात नाही. धान्य म्हणजे ज्याला आपण ग्रेन किंवा सीड्स, बिया, फळं तो खात नाही. तर तो काय करतो, त्या आकाशामध्ये पौर्णिमेच्या दिवशी ज्या चंद्राची जी काही किरणं आहेत, ती किरणं प्राशन करून, किरणं पिऊन खाऊन तो काय करतो, जगतो, अशी कल्पना केली जाते. हा कल्पनेतला पक्षी आहे. हा काय पक्षी प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. तो एक काल्पनिक पक्षी. तो काल्पनिक असल्यामुळं कल्पना केली जाते की पौर्णिमेच्या दिवशी आकाशामध्ये जो चंद्र असतो, त्या चंद्राची किरणं प्राशन करून पिऊन हा चंद्र काय करतो, हा पक्षी, चकोर नावाचा जो पक्षी आहे तो जगतो. तैसे माझे मन वाट पाहे, म्हणजे बघा, 15 दिवस उपाशी असणारा हा जो पक्षी, तो काहीतरी खायला मिळावं म्हणून तळमळत असतो. तो वाट पाहत असतो की कधी 15वा दिवस उजाडतोय आणि मला पूर्ण चंद्र आकाशात दिसतोय, पौर्णिमा येते आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी त्या चंद्राची किरणं प्राशन करून खाऊन मी काय करणारे, जगणारे. तशा पद्धतीनं तैसे माझे मन वाट पाहे. तुकाराम महाराजांचे मन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला माइंड असं म्हणतो. तुकाराम महाराजांचं मन सुद्धा काय करते, वाट पाहते. कोणाची वाट पाहते, तर विठ्ठलाची. विठ्ठलाच्या भेटीची ओढ, या
कवितेची मध्यवर्ती कल्पनाच आहे की तुकाराम महाराजांनी काय केले, या सगळ्या दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे काय तर उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांनी सांगितलेली आहे. त्यासाठी त्यांनी इथं चकोर पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढं त्यांनी एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दिवाळीच्या मुळा लिंकी आसावली, पहा तसे वाटुली पंढरीची. बघा, भारत देशामध्ये वेगवेगळ्या धर्मियांचे वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि सर्व धर्मियांना आपलासा वाटेल असा एक सण असतो, तो म्हणजे दिवाळी. या दिवाळीच्या सणाला काय झालेले आहे, दिवाळीच्या मुळा म्हणजे निमित्त प्राशन करून खाऊन मी काय करणारे, जगणारे. तशा पद्धतीनं तैसे माझे मन वाट पाहे. तुकाराम महाराजांचे मन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला माइंड असं म्हणतो. तुकाराम महाराजांचं मन सुद्धा काय करते, वाट पाहते. कोणाची वाट पाहते तर विठ्ठलाच्या भेटीची ओढ. या कवितेची मध्यवर्ती कल्पनाच आहे की तुकाराम महाराजांनी काय केले, या सगळ्या दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे काय तर उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांनी सांगितलेली आहे. त्यासाठी त्यांनी इथं चकोर पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढं त्यांनी एक दुसरं उदाहरण दिलेले. दिवाळीच्या मुळा लिंकी आसावली, पहा तसे वाटुली पंढरीची. बघा, भारत देशामध्ये वेगवेगळ्या धर्मियांचे वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि सर्व धर्मियांना आपलासा वाटेल असा एक सण असतो, तो म्हणजे दिवाळी. या दिवाळीच्या सणाला काय झालेले आहे, दिवाळीच्या मुळा म्हणजे निमित्त. दिवाळीच्या सणानिमित्त लेकी म्हणजे मुलगी आसावली म्हणजे काय झालेली आहे, आतुर झालेली आहे. बघा, आज आपण बघतोय, आज आपण 21व्या शतकात जगतोय. त्यामुळं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे किंवा व्हिडिओ कॉलिंग, आपण संवाद साधतोय. पण पूर्वीच्या काळी अशी काही संवादाची साधनं नसल्यामुळं एकदा लग्न होऊन मुलगी नवऱ्याच्या घरी गेली की तिचा आईवडिलांशी जास्त संपर्क येत नसायचा आणि त्यावेळेस दिवाळीचा सण आला की मग दिवाळीला भाऊबीज वगैरे असल्यामुळं ती मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी म्हणजे माहेरी येते आणि त्यामुळं ती दिवाळीच्या सणाची काय करत असते, आतुरतेनं वाट पाहत असते. अशा पद्धतीनं तुकाराम महाराज काय करतायत, पाहत असे वाटुली पंढरीची. त्या पद्धतीनं तुकाराम महाराज सुद्धा पंढरपूरची काय करतायत, वाट पाहतायत. वाटुली म्हणजे वाट, रस्ता. इंग्लिशमध्ये आपण त्याला मार्ग असं म्हणतो. पंढरी म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचा एक तालुका आहे. या पंढरपूर शहरामध्ये या विठ्ठलाचं मंदिर आहे आणि या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये अनेक भक्त त्या दर्शनासाठी जात असतात आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की जशा पद्धतीनं दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मुलीची आपल्या माहेरी जाण्यासाठी जी आतुरता असते, तशा पद्धतीनं मी सुद्धा काय झालेलो आहे तर पंढरपूरला येण्यासाठी आतुर झालेलो आहे, असं तुकाराम महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. पुढं, भुके लिवा बाळ. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचा एक तालुका आहे. या पंढरपूर शहरामध्ये या विठ्ठलाचं मंदिर आहे आणि या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये अनेक भक्त त्या दर्शनासाठी जात असतात आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की जशा पद्धतीनं दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मुलीची आपल्या माहेरी जाण्यासाठी जी आतुरता असते, तशा पद्धतीनं मी सुद्धा काय झालेलो आहे तर पंढरपूरला येण्यासाठी आतुर झालेलो आहे, असं तुकाराम महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. पुढं, भुके लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुके लिवा बाळ म्हणजे लहान मूल. जे भुके लिवा म्हणजे जे भुकेलेलं आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला हंग्री असं म्हणतो. एखादं लहान मूल ज्यावेळेस त्याला भूक लागते, आपल्यासारखं त्याला बोलता येत नाही, मला भूक लागली आई खायला दे, तर ते रडतं
अतिशोक, शोक म्हणजे दुःख करतं, अति म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ते शोक करतं, दुःख करतं, रडतं. आणि वाट पाहे उरी माऊलीची, ते लहान मूल ज्याला भूक लागलेली, जे रडते, शोक करते, दुःख करते, ते उरी, उरी म्हणजे हृदय, ज्याला आपण अंतःकरण असं म्हणतो. तर हृदयामध्ये ते काय करते, वाट पाहते. कोणाची? माऊलीची. माऊली म्हणजे आपल्या आईची, माता. माऊली शब्दाला समानार्थी शब्द माता, जननी हा सुद्धा आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं एखादं लहान मूल की जे भुकेलेले, ज्याला भूक लागलेली, जे रडते, शोक करते आणि मनामध्ये म्हणजे हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये त्या आपल्या आईची वाट पाहते, तशा पद्धतीनं तुकाराम महाराज सुद्धा काय करतायत, तर विठ्ठलाच्या भेटीसाठी ते सुद्धा वाट पाहत आहेत. त्यांचं सुद्धा अंतःकरण विठ्ठलाच्या भेटीसाठी काय झालेलं आहे, तळमळत आहे. असं त्यांनी इथं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे, दाखला दिलेला आहे. पुढं ते काय म्हणतायत, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा. बघा, तुकाराम महाराज की ज्यांनी वेगवेगळे अभंग लिहिलेले आहेत. अभंग म्हणजे काय, तर जे भंग पावत नाहीत, म्हणजे अनब्रेकेबल आहेत, जे भंग पावणार नाहीत, मोडणार नाहीत, अशा पद्धतीनं वेगवेगळे अभंग निर्माण केलेले आहेत. त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. त्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेले, या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांमध्ये त्यांनी विठ्ठलाच्या, तू धावत ये आणि धावत येऊन मला काय कर, तर तुझं श्रीमुख म्हणजे तुझा चेहरा दावी म्हणजे मला दाखव. देवा म्हणजे कोण, तर पंढरपूरच्या विठ्ठलाला, परमेश्वराला त्यांनी विनंती केलेली आहे. संपूर्ण या कवितेची मध्यवर्ती कल्पनाच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या भेटीसाठी तुकाराम महाराजांच्या मनातली जी काही तळमळ आहे, ती तळमळ व्यक्त झालेली आहे आणि तुकाराम महाराजांनी ही तळमळ वेगवेगळ्या दृष्टांत म्हणजे ज्याला आपण उदाहरण म्हणतो, या उदाहरणातून त्यांनी काय केलेले आहे, व्यक्त केलेले आहे. बघा, या कवितेच्या स्पष्टीकरणामध्ये काही जे कठीण शब्द आलेले आहेत, ते कठीण शब्द मी सांगितलेले आहेत. आता आपल्याला या कवितेच्या स्पष्टीकरणानंतर आपण ही कविता जे अभ्यासले ते आपल्याला कितपत समजले, त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पण कोष्टक सोडवलं पाहिजे, स्वाध्याय सोडवला पाहिजे. पान क्रमांक 3 वरती एक कोष्टक पूर्ण करा असा एक प्रश्न आहे. अनुक्रमांक दिलेला आहे. वाट बघणारा कोणाची वाट बघतो, वाट बघण्याचे कारण. अतिशय छान तक्ता इथे दिलेला आहे. बघा, पहिल्या कोष्टकामध्ये चकोर असं दिलेलं आहे, वाट बघणारा चकोर आहे. तो कोणाची वाट बघतोय, तर पौर्णिमेच्या चंद्रमाची. कशासाठी वाट बघतोय, वाट बघण्याचं कारण काय, तर चंद्रकिरण हे त्या चकोराचं काय आहे, जीवन आहे. बघा, दुसरा कोष्टक रिक्त आहे. वाट बघणारा कोण आहे, कोणाची वाट बघतोय, तर माहेराचे बोलावणे येणे. आता माहेराचे बोलावणे कोणाला आलेलं आहे, तर इथं शब्द आला आहे लेंकी, म्हणजे लेक. वाट बघण्याचे कारण, का वाट बघते, तर बऱ्याच दिवस आपल्या माहेरी म्हणजे आई वडिलांच्या घरी न गेल्यामुळं, माहेरच्या ओढीची इच्छा किंवा आस लागल्यामुळं तिथं काय आहे, आपल्याला लिहायचं आहे, माहेरच्या ओढीची आस, वाट बघण्याचं कारण. पुढं तिसरं आहे, वाट बघणारं भुकेलेले बाळ. कोणाची वाट बघतं भुकेलेलं बाळ, तर इथं शब्द आला आहे कवितेमध्ये माऊली. तर माऊली शब्दाचा समानार्थ शब्द आपल्याला लिहिला तरी चालतो किंवा माऊली असं लिहिलं तरी चालेल. तर समानार्थी शब्द आपण लिहायचा आहे, तो म्हणजे कोणाची वाट बघतोय, तर आपल्या मातेची किंवा आईची. आता वाट बघण्याचे कारण काय, तर काहीतरी खायला मिळेल, कारण ते बाळ भुकेलेलं आहे किंवा ते भुकेनं व्याकुळ झालेलं आहे, म्हणून ते आपल्या आईची काय करते, तर वाट बघते. पुढचं जे आहे
चौथा कोष्टक ते रिक्त आहे. वाट बघणारा आपल्याला लिहायचे. कोणाची वाट बघतो? तर पांडुरंगाची. कोण पांडुरंगाची वाट बघते? विठ्ठलाची वाट कोण बघते? तर संत तुकाराम महाराज. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे या कोष्टकामध्ये वाट बघणारा संत तुकाराम आणि वाट बघण्याचे कारण. आता तुकाराम महाराज का वाट बघतायत? तर त्यांना काय करायचं? व्याकुळ झालेला आहे म्हणून ते आपल्या आईची काय करते? तर वाट बघते. पुढचं जे आहे चौथा कोष्टक ते रिक्त आहे. वाट बघणारा आपल्याला लिहायचे. कोणाची वाट बघतो? तर पांडुरंगाची. कोण पांडुरंगाची वाट बघते? विठ्ठलाची वाट कोण बघते? तर संत तुकाराम महाराज. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे या कोष्टकामध्ये वाट बघणारा संत तुकाराम आणि वाट बघण्याचे कारण. आता तुकाराम महाराज का वाट बघतायत? तर त्यांना काय करायचे? परमेश्वराचं श्रीमुख म्हणजे काय? तर परमेश्वराचा चेहरा त्यांना पाहता यावा किंवा त्यांना दर्शन मिळावं म्हणून ते काय करतायत? वाट बघतायत. आपल्याला उत्तर लिहायचं आहे. श्रीमुख दर्शनाची त्यांना ओढ लागलेली आहे किंवा दर्शन मिळावं असं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पुढं प्रश्न दुसरा आहे. योग्य अर्थ लिहा. आस लागणे म्हणजे. पर्याय दिलेले आहेत. 1 ध्यास लागणे, दुसरा आहे उत्कंठा वाढणे, तिसरा आहे घाई होणे, चौथा आहे तहान लागणे. तर आपल्याला आस लागणे म्हणजे काय होणे? ध्यास लागणे. पहिलं हे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पुढं हा प्रश्न आहे. वाटुली म्हणजे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला आहे धाटुली, दुसरा आहे वाट, तिसरा आहे वळण, चौथा आहे वाट पाहणे. बघा, तर आपल्याला वाटुली म्हणजे त्याचं उत्तर जरी धाटुली वाटत असलं तरी त्याचं उत्तर धाटुली नाही. वाटुली आपल्याला वाट पाहणे असं सुद्धा वाटू शकतं. तर वाट पाहणे हे सुद्धा त्याचं उत्तर नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे वाटुली म्हणजे वाट किंवा रस्ता किंवा इंग्लिशमध्ये मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? वे. वाट किंवा रस्ता किंवा इंग्लिशमध्ये मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? वे. तर वाटुली म्हणजे काय आपल्याला लिहायचं आहे? वाट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे तो भावार्थावर आधारित आहे. तर ही जी कविता मी जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते स्पष्टीकरण तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घेतलं असेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळं जे काही भावार्थावर आधारित प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर या कवितेचं रसग्रहणसुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यामुळं रसग्रहणावर इथं जरी प्रश्न दिला नसला तरी रसग्रहणावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न आपल्याला सोडवण्याचा सराव करायचा आहे. त्यानंतर पुढं आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये काही स्वमतावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळं इथे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवतो जो दिलेला आहे. भावार्थावर आधारित प्रश्न क्रमांक 3 त्यातला ई आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणीच्या भेटीला आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. आता आपल्याला इथं काय करायचे? आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या भेटीसाठी आपण कधी आसुसलो होतो का किंवा आपल्याला भेटावंसं वाटलं होतं का? तर ते आपल्याला काय करायचं आहे? दृष्टांत म्हणजे उदाहरण देऊन आपल्याला ते स्पष्ट करायचं आहे, समजून सांगायचं आहे. तर असे स्वमतावर आधारित प्रश्न जरी विचारले गेले तरी त्याचा सराव आपण केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं संतवाणी भेटी लागी जीवा या कवितेचं इथं स्पष्टीकरण मी थांबवतो. अपेक्षा आहे तुम्ही शांतचित्तानं ते ऐकून घ्याल, त्याचा सराव कराल. तर इथं मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.